आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही शंभूच्या काय काय झालं रुद्र सर? रागावलात की काय? काळजी करू नका, मला त्रास नाही होणार आहे. गौरीजी मी रागवलो नाहीये. मग घ्या ना. आता उपवास म्हटल्यावर खाऊन चालणार नाही ना? अहो बायकांनी खायचं नसतं, तुम्ही खाल्लं तर चालतं. अच्छा, म्हणजे प्रेम फक्त बायकांनीच दाखवायचं असतं का? देवांनी असं सांगितलंय का? माझाही माझ्या बायकोसाठी उपवास आहे. ए आई, काय अगं जरा कंट्रोल ठेव, पोट फुटेल अशानं. नानी तू खा. रुद्र, तुझा उत्साह दांडगा आहे बर का, पण मला वाटतं परत एकदा विचार कर. हा म्हणजे एकदा विचार करायला हरकत नाही. कारण कसं आहे, हे उपवास वगैरे जे काय आहेत ना, हे बायका करू जाणे. आपल्यात नाही भाऊ एवढी ताकद. पण माझ्या प्रेमात आहे. मग बेस्ट आहे. ए व्हॉट बेस्ट? तू पण ठेव ना माझ्यासाठी हे व्रत अँड ऑल. तू ठेवणार आहेस का माझ्यासाठी उपवास? नो वे, प्लीज. मी नाही हंग्री राहू शकत. काय सोहा, देविका तू करणार असशील ना उपवास तुझ्या नवऱ्यासाठी? अरे पाणी. सावकाश. काय ग, काय झालं? नाही काहीच नाही. काय झालं इतकं? नवऱ्याचं नाव घेतल्यावर एवढा ठसका का लागला अचानक तुला? आपण यावर नको बोलायला. आजचा दिवस खूप चांगला आहे. हो, आय एम सो सॉरी. लगेच ठसका लागला? या विषयावर बोलायचंच नाही म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. देविका ताई, तुम्ही ठीक आहात ना? अशा बाहेर का उभ्या? मी ठीक आहे. तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता माझ्याजवळ. बरं वाटेल तुम्हाला. नाही गौरी, मला त्याच्याबद्दल बोलायची इच्छाही नाहीये. माणूस वा, आनंद अगदी पोटात मावत नसेल ना? पाट्या दाखवून आधी गिळायची सोय करून घेतली. बरोबर आहे म्हणा, भूक महत्वाची. मलाही भूक लागली आहे ग.
नाही नाही, नको, ते तू खा. माझं भागणार नाही याच्याने. याची भूक नाहीये मला. जाणून घ्यायचंय त्या बिट्टीचा बाप आणि त्या देविकाचा नवरा कोण आहे. त्याने फक्त दिखावा केला, फक्त दिखावा. फसवलं त्याने मला. माझ्या सौंदर्याचा उपभोग घेत राहिला आणि बाकी त्याला काही नको होतं. मी वेडी. त्याच्या या वागण्याला प्रेम समजत राहिले मी. जशी बाळाची जबाबदारी आली ना, त्याचा खरा चेहरा कळाला मला. मला कळायलाच हवं त्या देविकाचा खरा नवरा कोण आहे, तरच आपला फायदा होईल. अगं तिचा नवरा कोण आहे ते माहिती नव्हतं ना, म्हणून खोटा बाप उभा केला ना मी बिट्टीचा. आता तू विचार कर, तिचा खरा बाप आला तर काय होईल. त्या देविकाचं आणि त्याचं नातं काही चांगलं नाही आणि याचा फायदा करून घ्यायला हवा. त्या देविकाला काहीही करून जाळ्या तोडायला हवं. नको त्याचा विषय. खूप वाईट दिवस होते ते माझ्या आयुष्यातले. त्याची आठवण जरी आली ना, खूप भीती वाटते मला. हे बघा, तुम्ही घाबरू नका. बिट्टी आणि तुम्ही इथे सुरक्षित आहात. विचार कर आई, त्याला इतका जर राग असेल तर तो त्या बिट्टीचा जीव घ्यायलाही मागे पुढे करणार. तिच्या नवऱ्याला शोधायलाच हवं. काय चाललंय गॉड नोज. घरात अजून एक अनवॉन्टेड गेस्ट. घराचा ना आश्रम करून ठेवलाय. खरंय तुझं. आणि आता प्रूव्ह झालंय ना की तीच रिअल मदर आहे. मग त्या बिट्टीला घेऊन का जात नाही? इथेच करायचंय. हेच तर कळत नाहीये. फार साधी वाटते ना. मग तर अजून इझी आहे. रेवती आंटी, प्लीज गेट हर आउट. ते तर करायलाच हवं. कुठल्याही परिस्थितीत तिला घराबाहेर काढायलाच हवं. तू करशील ना मदत? हा? आपण देविका ताईंना मदत करूया का? का, काय झालं? मला असं वाटतं त्यांना त्यांच्या नवऱ्याने खूप त्रास दिलाय. कशावर? म्हणजे त्यांच्या नवऱ्याचा विषय जरी निघाला ना तरी त्या खूप अस्वस्थ होतात. मला असं वाटतं त्यांच्या नवऱ्याबरोबरच्या आठवणी खूप त्रासदायक आहेत. हे असू शकतं गौरीजी, पण आपल्याला काहीच माहिती नाहीये त्यांच्याबद्दल. नाही रुद्र सर, आपण त्यांना मदत करायला हवी. त्यांना यातून बाहेर कसं काढता येईल हा विचार करायला हवा. पण तुमचं बरोबर आहे गौरीजी, पण आपल्याला काही माहिती नाहीये त्यांच्याबद्दल. आपलं काही नातंही नाहीये त्यांच्याशी. मग उगाच त्यांच्या भूतकाळाच्या आठवणीत जाऊन ढवळाढवळ कशाला ना करा. मग आपण काहीच नाही करायचं का? हे बघा, सध्या तरी त्यांची इच्छा नसताना त्यांच्या नवऱ्याचा विषय टाळणं हीच त्यांच्यासाठी केलेली मदत असेल. निघायलाच हवा तिचा विषय. तिच्या नवऱ्याचा विषय काढला ना की तिला त्रास होतो. ती म्हणाली तसं? सोहा, ती कशाला म्हणेल? तिच्या चेहऱ्यावर दिसतं ना सगळं. आणि माणसांचे चेहरे ओळखण्यात मी एक्सपर्ट आहे. नक्कीच काहीतरी गौड बंगाले आणि ते जाणून घ्यायला हवं. त्यासाठी तिच्या नवऱ्याचा विषय सतत काढायला हवं. तरच आपल्या हाती काहीतरी लागेल. ओके, देन गो अहेड.
ठीक आहे. रुद्र सर, हा गौरीजी, थँक्यू. ह्याच्यासाठी नाही मग उपवासासाठी नाही, मग माझी साथ दिली त्यासाठी. हे जे काही घडतंय म्हणजे देविका ताईंचं येणं, बिट्टीला दूर नेणं, या सगळ्यात ना मी खूप बिथरले होते. काय करावं सुचतच नव्हतं मला. पण या सगळ्यात तुम्ही माझ्यासोबत शांतपणे खंबीरपणे उभे होतात. देविका ताईंच्या बोलण्यावरून त्यांचा नवरा कसा आहे हे कळल्यापासून मला तुमची दृष्टच काढावीशी वाटते. असं वाटतंय की मी किती भाग्यवान आहे, मला तुम्ही मिळालात. पण मला नाही ना तसं करता येणार. म्हणजे गौरीजी, तुम्हाला ना थँक्यूच म्हणता येत नाही. म्हणजे असं का म्हणताय? असं कोरडं कोरडं थँक्यू नका ना म्हणू. मग असं थँक्यू म्हणा. थँक्यू. आणि हो, तुम्ही माझ्यासाठी जे काही करता ना तेच खूप आहे. त्यासाठी उपवास करायची काही गरज नाहीये तुम्हाला. नाही, असं कसं? आता बाण सुटलाय गौरीजी, मी उपवास तर करणारच. तुमचा उपवास मोडला ना तरी मी सांगणार नाही कोणाला. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय मला उपवास करता येणार नाही. आता तर मी उपवास करूनच दाखवणार. रुद्र सर, हे काम आम्हा बायकांचं असतं आणि ते आम्हालाच जमतं. अच्छा, एक मिनिट. हे बायकांचं काम, हे पुरुषांचं काम असं मानत नाहीये मी. आणि पुरुषही आपापल्या बायकोसाठी उपवास करू शकतात, फक्त तुम्ही संधी देत नाही. बघा, त्रास होईल तुम्हाला. अच्छा, तुम्ही बघाल, मी केलेला उपवास बघून इतर पुरुषही उपवास करायला लागतील. आणि मी उपवास करणारच. ते बिट्टीसाठी भाज्यांचं सूप केलंय मी. तिला तरतरी येईन थोडी त्याने. मला आवडतं हे सूप बनवायला. आधी मी नेहमी बनवायचे. कामावरून आल्यावर जेव्हा थकवा यायचा ना खूप, तेव्हा मी हे सूप प्यायचे. बिट्टीलाही छान वाटेल पिल्यावर. गौरी, हे मी देऊ का बिट्टीला? कदाचित आमच्यातला दुरावा कमी व्हायला मदत होईल याने थोडी. हो, चालेल ना. घाबरू नको बाळा, तुला नेणार नाहीये. आई बिट्टीशी गप्पा मारायला आलीये, बिट्टीला भरवायला आलीये. सूप आणलंय तुझ्यासाठी.
थोडंसं पी ना बाळा, तुला बरं वाटेल. काय झालं बाळा? हे बघ, घाबरू नकोस. आई येते तुझी. सुपी, बाळा, तू तुझ्या आई बाबांना पाहिलं नव्हतंस की नाही, म्हणून बाप्पाने तुझ्याजवळ आईला पाठवले. एकदा बघ तिच्याकडे. बाळा, गौरीने भरवलं तर सूप घेशील? ठीक आहे, आई तुला सूप भरवेल. गौरीने भरवलं तर सूप घेशील? देवा, माझी मुलगी आता मला स्वीकारणारच नाहीये का? मी खूप उशीर केला का तिच्यापर्यंत पोहोचायला? माझ्या वाटणीचं सुख मला कधीच मिळणार नाहीये का? एक मूल जेव्हा आपल्या आईला स्वीकारत नाही ना, यापेक्षा मोठं दुःख काहीच नाहीये या जगात. देविका ताई, सॉरी, बिट्टी तुमच्याशी जे काही. नाही गौरी, तू का माफी मागतेस? तुझी काय चूक आहे? मीच कुठेतरी कमी पडले असेल. नाही, असं समजू नका. असं काही नाहीये. हे खरं आहे. मी नाही रोखू शकले जेव्हा ते गुंड माझ्या मुलीला नेत होते. मी नाही अडवू शकले, नाही शोधू शकले मी तिला लवकर. आणि इतके वर्ष ती माझ्यापासून लांब होती. आज अचानक मी तिच्या समोर आल्यावर तिला तर हेच वाटणार ना की मी तिला वाऱ्यावर सोडलं होतं. खूप लहान आहे ती अजून. गौरी, तिला असंच वाटत असणार. म्हणून तिला माझा रागच येत असेल. काय झालं गौरी?
एक मिनिट. बघितलत? एका फटक्यात फक्त जादू होते. कुणालाही सावरायला थोडा वेळ लागतो. काळ हे एकच रामबाण औषध आहे सगळ्यावरच. हळूहळू सगळं बदलेल. हे पाणी कसं साफ झालं तसं. निराश होऊन कसं चालेल? उद्या बाप्पा येणार आहेत घरात. तो विघ्नहर्ता आहे. तुमची सगळी इच्छा पूर्ण करेल तो.